मी अश्विनी. आणि मी कुणाल. आज आपण ओळख करून घेणार आहोत आधुनिक कृषी शिक्षणाचे केंद्र कृषी महाविद्यालय सोने. मित्रांनो, आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय कोणता असेल तर तो म्हणजे योग्य महाविद्यालयाची निवड. 2003 पासून हे महाविद्यालय तरुण विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत आहे. विशेष म्हणजे आमच्या महाविद्यालयाला अ दर्जा प्राप्त असून ते राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न आहे. तुम्ही कॅम्पसमध्ये पाऊल ठेवताच तुम्हाला इथल्या शिस्तबद्ध वातावरणाची जाणीव होईल. आमची ही भव्य इमारत आणि डिजिटल सुविधांनी सज्ज असलेले स्मार्ट लेक्चर हॉल्स खास शिक्षणासाठी अनुकूल असेच डिझाईन केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दर्जेदार शिक्षण आणि केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष प्रॅक्टिकल ज्ञानावर या महाविद्यालयाने सातत्याने भर दिला आहे. आमचं खास वैशिष्ट्य म्हणजे कॉलेज कॅम्पस मध्येच असलेले फुल्ली वर्किंग फार्म. यामध्ये सेंद्रिय शेती, कुक्कुटपालन आणि आधुनिक कृषी यंत्रसामग्रीचा मोठा संग्रह आहे. आणि तसेच आधुनिक हवामान केंद्र, अन्न प्रक्रिया युनिट व रेशीम उद्योग लॅब सुद्धा आहे. विद्यार्थी ते फक्त वाचत नाही तर प्रत्यक्ष कृती करून शिकतात. लक्षात ठेवा, सोने महाविद्यालयातील शिक्षण केवळ 4 भिंतींच्या आत मर्यादित नाहीये. तज्ज्ञांची विशेष व्याख्याने आणि वारंवार होणाऱ्या फील्ड व्हिजिट्समुळे आम्ही पुस्तकी ज्ञान आणि उद्योगातील वास्तव यांचा थेट मेळ घालतो. अभ्यासासाठी आमचे ग्रंथालय अतिशय समृद्ध आहे. 32,000हून अधिक ऑनलाईन रिसोर्सेस आणि डिजिटल लायब्ररीची सुविधा इथे उपलब्ध आहे. तांत्रिकदृष्ट्या आमचं महाविद्यालय खूप प्रगत आहे. इथे 22 अद्ययावत प्रयोगशाळा आहेत, ज्या विविध विषयांच्या संशोधनासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. यामध्ये मृदा व पाणी चाचणी प्रयोगशाळा, बायो फर्टिलायझर व सेंद्रिय खत निर्मिती युनिट, तसेच लँग्वेज लॅब आणि ऑडिओव्हिज्युअल लॅब यांचा समावेश आहे. बाहेरच्या गावाहून येणाऱ्या मुलामुलींसाठी येथे स्वतंत्र आणि सुरक्षित हॉस्टेल व मेसची उत्तम सुविधा उपलब्ध आहे. दर्जेदार शिक्षण आणि तज्ञ मार्गदर्शनामुळे येथील विद्यार्थी आज प्रगतीच्या शिखरावर आहेत. आधुनिक सोयी सुविधा आणि प्रत्यक्ष अनुभवातून इथे घडते उद्याची प्रगत शेती धर्म. म्हणूनच जर तुम्ही कृषी क्षेत्रातील उज्ज्वल संधी शोधत असाल तर कृषी महाविद्यालय सोने हाच तुमच्या उज्ज्वल भविष्याचा सर्वात विश्वसनीय मार्ग ठरेल.